भाग 3. मी आणि माझा छोटा भाऊ शोन. आमचं ते चिमुकलं जग. शोन, होय शोनच. त्याचं मूळ नाव शत्रुपत होतं, पण सर्वजण त्याला शोनच म्हणत. शोन हा माझा धाकटा भाऊ. तसा रुक्करत नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोन आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या बावड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथे खोट्या प्रतिष्ठेला नकली संकेत नव्हते, की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूयाही नव्हती. तो केवळ दोन भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते. एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांचे स्मृतीने माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळत काहीसे कृतज्ञतेने भरलेले, काहीसे मायेने ओथंबलेले असे दोन अश्रुबिंदू माझ्या डोळ्यातून टचकन उभे राहतात. पण हे क्षणभर लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहीत आहे अश्रू दुबळ्या मनांचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यांनी कधीच विझत नसते आणि तरीही ते दोन अश्रुबिंदू पाजरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही, कारण या दोन अश्रुबिंदूशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही. आणि यापेक्षा माझं मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबाबांकडून माझ्या बाबातील कसलीही अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भळ प्रेमाचं, आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीने माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेचे भरलेले, काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ दोन अश्रुबिंदूच उभे राहतात. असेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा माझ्या या चॅनलवर. म्हणजे मग अजून मी छान छान व्हिडिओ घेऊन येईल. सुंदर असे वर्णन करण्याच्या आयुष्यावर केलेलं आहे.